तर माझ्या तरुण मित्रांनो, आपण आता देवळं उघडलेली आहेत. देवाचे आभार मानू की ह्या 8-9 महिन्यानंतर आपल्याला देवळं उघडायला मिळाली आणि जीवनाची भाकर आपल्याला मिळत नव्हती. देवळ म्हणजे आपलं जीवनाचं एक केंद्रस्थान आहे. जणू काही आपली ती अस्मिता आहे, आयडेंटिटी आहे आपली ती. आणि हे देवळं बंद होती. देवाचे आभार मानू की आस्ते आस्ते आपण हे उघडायला घेतलेली आहेत. परंतु आपल्याला फार काळजीपूर्वक राहायचं आहे आणि म्हणून आस्ते आस्ते आपण काही साक्रामेंट जे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत. उदाहरणार्थ, मुलींचा पहिला कम्युनियन झाला नाही, फर्स्ट कम्युनियन झाली नाही. त्याच्यानंतर दृढीकरण साक्रामेंट तो देता आला नाही यंदा. आणि म्हणून संधी आलेली आहे. संधीचं सोनं करण्यासाठी आपण दृढीकरण साक्रामेंट आता पुढच्या आठवड्यापासून मी द्यायला सुरुवात करणार आहे. परंतु आपल्या मुलामुलींनी तयारी जी केली होती ती कदाचित आता थोडीशी ताजीतवानी केली पाहिजे, ती रिवाईज झाली पाहिजे तयारी. आणि म्हणून माझ्याबरोबर आपण एक आपल्या मित्रमैत्रिणींना मदत होईल थोडीशी रिव्हिजन करण्यासाठी. ह्यासाठी हा एक व्हिडिओ आपण तयार करत आहोत. ते तुम्ही आता माझ्याबरोबर भाग घ्या. आपण एक जणू काही संवाद साधत आहोत. अशा प्रकारे थोडेसे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, सम एसेन्शियल टिप्स फॉर अस टू नो ॲज प्रिपरेशन फॉर रिसिविंग द सॅक्रामेंट ऑफ कॉन्फर्मेशन, हे करण्यासाठी आपण इथं आहोत. तर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा सांगायचा आहे किंवा सांगायचं आहे की हा जो दृढीकरण विधी ज्याला आपण म्हणतो, हा साक्रामेंट जो आहे कॉन्फर्मेशनचा, दृढीकरणाचा, काय दृढ करत असतो आपण इथं? काय दृढ होते आपलं? तर इथं आपण आपली श्रद्धा दृढ करीत असतो. आणि श्रद्धा म्हणजे काहीतरी वाऱ्यावर उडून जाणारी गोष्ट नसते. श्रद्धा म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वर कसा ॲक्च्युअली आपल्या जीवनात मदत करीत असतो आपल्याला. आपल्या जीवनात तो जणू काही हजर असतो, जणू काही नाही, खरा हजर असतो. आणि साक्रामेंटात तर तो आपल्याला अगदी हमी देऊन, ही गिव्स अस प्रॉमिस दॅट दिस इज व्हॉट आय हॅव डन फॉर यू. आणि तुमचं जीवन अर्थपूर्ण बनावं, मिनिंगफुल बनावं, त्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला त्याची कृपा देत असतो. आपण पण त्याच ईर्षेने, परमेश्वर जेवढ्या आनंदाने आपल्याबरोबर असतो तेवढ्याच आनंदाने आपण त्याच्या सोबतीला असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून ह्या दृढीकरणामध्ये आपण जी बाप्तिस्म्यामध्ये आपल्याला कृपा देवाची मिळाली, बाप्तिस्म्यामध्ये जो आशीर्वाद मिळाला, बाप्तिस्म्यामध्ये देवाची देणगी जी मिळाली, आपण लहान होतो, बालकं होतो, आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा आता आपल्याला हा दृढीकरण ह्या वयामध्ये देण्यात येतो. हे जे वय आहे तुमचं यौवनावस्थेतलं वय, की तुम्ही आता जणू काही स्वतःच्या पायावर उभे राहायला लागलेले आहेत आणि ह्या वयामध्ये तुम्हाला हा बाप्तिस्मा देतो. ते तुम्हाला ह्याविषयी काही शंका वाटते का की हा साक्रामेंट ख्रिस्त सभा ह्याच वेळेला कसं देते? आमच्या परीक्षा असतात, आम्हाला आता अभ्यास असतो, आम्हाला दुसरी ट्युशन्स असतात, हे असते ते असते, तर हा एकदाच कधीतरी लहान असतानाच का नाही देऊन टाकला? हे कशाला ठेवला आणि आता कशाला द्यायला पाहिजे? तुम्हाला काय ह्याच्याविषयी सांगता येईल? तुला काय सांगायचं आहे याविषयी? का ह्या वयामध्ये हा साक्रामेंट दिला जातो? मला तरी वाटते की आपण जेव्हा बॅप्टिझम घेतलं तेव्हा आपण लहान होते. वी डिड नॉट हॅव अन अंडरस्टँडिंग. आपल्याला समजत नव्हतं आपला फेथ काय आहे, आपण काय विश्वास ठेवतो, कसा विश्वास ठेवतो. बट आपण जसे मोठे मोठे होत गेलो आपल्याला तो फेथ देण्यात आला. अँड नाव वी हॅव आपल्याला एक स्ट्रॉंग बेस दिला आहे ऑन विच वी कॅन स्टँड. अँड हे कन्फर्मेशन वी टेक आपल्या स्वतःच्या मर्जीने आपण घेतो. वी हॅव दॅट अंडरस्टँडिंग, इच्छेने आपण घेतो. बरोबर. आणि मला वाटतं की हा साक्रामेंट जेव्हा दिला जातो किंवा कुठलाही साक्रामेंट हे जेवणासारखंच आहे जणू काही. आपण
10 दिवसांचं जेवण एका दिवशी घेऊ शकत नाही, त्याला 10 दिवसच द्यायला लागतात. किंवा एका दिवसाचं सुद्धा आपण जेवण संध्याकाळचं आणि दुपारचं जेवण सकाळी पहाटेच घेऊन मग आपण मोकळे असू संपूर्ण दिवस, असं होत नसते. तर देवसुद्धा तो जे रिदम आहे तो सुद्धा बघत असतो की आपल्या ठराविक जीवनाच्या वेळी आपल्याला हा साक्रामेंट लहान असताना संगोपन करण्यासाठी साक्रामेंट, त्याच्यानंतर थोडं मोठ्या झाल्यानंतर आता नरिशमेंट पाहिजे म्हणून युक्रिस्ट देतो आपण पहिलं कम्युनियन देतो. आणि मग विचार करायला लागलो आपण, जरासा आपण जीवन आपल्या हातात घ्यायला लागतो, तेव्हा आपल्याला मग दृढीकरण दिलं जातं. आणि मग आपण जेव्हा वयात येतो, जेव्हा आपण एक निर्णय घ्यायचा असतो पुढे काय करायचं, अशा वेळेला कोण फादर व्हायला, सिस्टर व्हायला, पण कोण लग्न करतात, कोण. तर अशा प्रकारे जीवनाला सुद्धा एक प्रकारची रचना आहे. आणि परमेश्वर ती रचना तो निर्माण करत आहे आपला ना, तर परमेश्वर सुद्धा ती रचना आपली रिस्पेक्ट करतो, आपला आदर करतो त्या रचनेचा. परमेश्वराला पण माहिती आहे आपल्याला काय कधी कुठे आपल्याला कधी झेपेल, जीवनाच्या कुठल्या भागामध्ये काय झेपेल आपल्याला, व्हॉट आर वी केपेबल ऑफ ॲट व्हॉट टाईम. त्याप्रमाणे हे साक्रामेंट जणू काही निरनिराळ्या जीवनाच्या टप्प्यावर आपण ठेवलेले असतात. आता ह्या 2 साक्रामेंटांना, हा बाप्तिस्माचा साक्रामेंट आणि हा दृढीकरणाचा साक्रामेंट, ह्यांना सॅक्रामेंट्स ऑफ इनिशिएशन म्हणजे जणू काही जीवनाला सुरुवात करण्यासाठी असं म्हटलं जातं. त्याच्याविषयी तुला काय सांगायचं आहे की कशी काय आपण ह्या 2 साक्रामेंटांनी जीवनाला जणू काही सुरुवात करतो? बालपणी आपले आई वडील आपल्याला ख्रिस्ती समाजात हे देतात, एक स्थान मिळवून देतात. आणि आता आपल्या किशोर अवस्थेत आपण स्वतःहून निर्णय घेऊन आपलं ख्रिस्ती जीवनाला सुरुवात करतो. तर मग त्यासाठी दोन्ही पाया मजबूत करण्यासारखं होते स्थान. त्याच्यामुळे मग ह्याचे महत्त्व खूप अधिक आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की लहान आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला नरिशमेंट पण तशी दिली जाते, शिक्षण पण तसं दिलं जातं, पायाभरणीचं जणू काही. मला आज एका बाईने सांगितलं की बिशप हे साक्रामेंट असे हे लस आहे, लस की आपण ती लस भरतो आणि मग पुढचं जीवन अगदी आपण केअरफ्री सारखं आपण वागू शकतो. कारण एकदा आपण ती प्रतिबंधक अशी लस घेतली तर त्या प्रकारचं तू बरोबर अगदी सांगितलं की ही आपली जीवनाची सुरुवात आपण करीत असतो आणि पाया भक्कम केला पाहिजे. त्या पायावर उभं राहायला, इमारत बांधायला घेतलेली आहे, पाया भक्कम करतो जीवनाचा. आणि म्हणून ही साक्रामेंट इथं दिली जातात. म्हणून ही 2 साक्रामेंट यांना सॅक्रामेंट्स ऑफ इनिशिएशन, सुरुवातीची जणू काही जीवनाला सुरुवात करण्याची, आपल्याला जीवनात इंट्रोड्यूस करण्याची ही 2 साक्रामेंट आहेत. आता आपण ह्या साक्रामेंटामध्ये मुख्य गोष्ट अशी काय घडते, आपल्याला परमेश्वर काहीतरी देतो असं आपण सांगतो. ह्या साक्रामेंटामध्ये काय देतो परमेश्वर आपल्याला? परमेश्वर आपल्याला विश्वास, परमेश्वरामधून म्हणजे परमेश्वरामध्ये आपण विश्वास आपला अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला शक्ती देतो. पण ते कसं काय, म्हणजे आपल्याला ते जरासं अद्याप ग्राफिक लँग्वेजमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला 7 देणग्या मिळतात आणि त्या पवित्र आत्म्याच्या देणग्या असतात. ते तुला त्याचं काय सांगायचं आहे त्याच्याविषयी? आम्हाला जास्त समजेल, आपल्या पोरांना जास्त समजेल. काय आहे त्या 7 देणग्या आणि कशा तुला वाटतात त्या 7 देणग्या? परमेश्वर आपल्याला 7 देणग्या देतात ज्याच्या आपला परमेश्वर विश्वासच दृढ होतो. त्या 7 देणग्या ते म्हणजे असे विजडम असते त्याच्यात, मग फिअर, लव हे सर्व असते, ते सर्व परमेश्वर आपल्याला देतो. त्या 7 का असतात? साधारण 7 काय माहिती आहे तुला? 7 का असतात कोणाला माहिती आहे? 7 का या देणग्या सांगितलेल्या आहेत? पवित्र आत्म्याच्या 7 देणग्या. तर 7 अशासाठी की 7 आ
बायबलमध्ये संपूर्णतेचा आकडा आहे. जसं आपण म्हटलं ना की 2-2 चॉकलेटं वाटा सगळ्यांना, 2-2 किंवा घासभर सगळ्यांना जेवायला द्या, असं आपण म्हणतो की नाही. भाषा आहे ती आपली. पण घासभर जेवायला द्या जेव्हा आपण सांगतो तेव्हा म्हणजे त्या माणसाला भूक त्याची शमवेल असं खायला द्या. घास म्हणजे एकच घास द्या असं नसते ना. तर 7 हा आकडा बायबलमध्ये सुरुवातीपासनं फार महत्त्वाचा समजला जात असे. जगाची निर्मिती 7 दिवसात झाली. व्हेरी गुड. जगाची निर्मिती 7 दिवसात झाली. मग त्या 7 दिवसांचा आपण 7 साक्रामेंत मानतो. तशाच्या 7 देणग्या मग मानतो. म्हणजे 7 देणग्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं नाही, परंतु 7 देणग्या म्हणजे त्या 7 मध्ये परमेश्वर आपल्याला जे काही महत्त्वाचं गरजेचं जे लागते ते सगळं काही देतो. तर आपण एक एक अशी ही परमेश्वराची जी देणगी आहे ही खरी म्हणजे त्याची वचनं आहेत. त्याविषयी कोणाला काय सांगायचं. परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकलं आहे की परमेश्वराचं वचन हे आकाशातून पडणाऱ्या पाण्यासारखं असते. पाऊस पडतो आणि पडल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो. इट इफेक्ट्स. लगेच ग्राउंड असेल ते हिरवं व्हायला लागते, झाडं पानं त्यांना कोंब फुटायला लागतात. म्हणजे पाऊस पडल्यानंतर काहीतरी इफेक्ट होतं. तसंच परमेश्वराचा शब्द, त्याचं वचन आलं, त्याची देणगी आली का काहीतरी त्याचा इफेक्ट होत असतो. बरोबर ना. आणि म्हणून परमेश्वर या 7 देणग्या देतो. पण परमेश्वराची अपेक्षा तो देणग्या देतो, पण देणगी मी समजा तुला देणगी दिली आणि तुला ती नको, तर त्या देणगीचा काय फायदा आहे का. नाही. तर त्याचा अर्थ असा की मी देतो तेव्हा तू घ्यायला पण पाहिजे ना. उदाहरणार्थ शाळेचा ॲन्युअल डे असतो आणि तुम्हाला कदाचित एखादं प्राईज मिळते तिकडे, एखादं तुम्हाला अवॉर्ड मिळते आणि ते तुम्हाला द्यायला बोलावलं आणि एखाद्या मुलाने सांगितलं नाही मला नको, मग त्याला मिळणार नाही ते. कदाचित त्याला नको, तो ते घेणार नाही, असं होते ना ते. तर देणगी ही देणारा पण असतो आणि घेणारा पण असतो. म्हणजे देणाऱ्याने द्यायचं असते पण घेणाऱ्याने घ्यायचं पण असते असं म्हणतो ना आपण. तर आपलं कोऑपरेशन हे फार महत्त्वाचं आहे. याविषयी तुला काय सांगायचं आहे. आपलं कोऑपरेशन असतं हे खूप गरजेचं आहे. कारण जर आपलं कॉपरेशनच नसेल देवाबरोबर तर मग आपण जीवन हे आपलं असं इनकम्प्लीट सारखं असतं. आपण त्याच्याशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणून माझ्या मते कॉपरेशन देवाबरोबर हे खूप महत्त्वाचं आहे. येस. आपलं विलिंगनेस, आपलं रेडीनेस दाखवलं पाहिजे. मी तुम्हाला आज बोलावलं पण तुम्ही सांगितलं असतं नाही मला येता नाही येणार, मी येणार नाही, किंवा मला नाही आवडत असं यायला, असं काय सांगितलं असतं तर मग तुम्ही पण येणार नाही, मला दुसरा कोणाला तरी शोधायला लागेल. पण आल्यानंतर देव बोलावतो, देव देतो. तेव्हा देव माझं निर्माण करतात. तेव्हा त्याला माहिती आहे मला काय गरज आहे. देतो म्हणजे त्याला माहिती पण आहे मला गरज कसली आहे. आपली आई आपल्याला देते, आपले बाबा आपल्याला काही गोष्टी देतात. ते त्यांना माहिती असते की माझ्या मुलीला, माझ्या मुलाला मोठं होण्यासाठी हे द्यायला पाहिजे मला. ते त्यांना वंचित ठेवायचं नाही याच्यापासून, त्यांना मिळालं पाहिजे ते. आणि त्यांची इच्छा असते की आपण ते घ्यावं. तुम्हाला शिक्षण दिलं जातं पण तुम्ही जर का तुमचं मन बंदच करून ठेवलं न काहीच ऐकायचं नाही, काही शिकायचं नाही असंच ठरवलं, ते काय होणार नाही. आई वडील खूप तुम्हाला प्रयत्न करतील पण तुम्ही पण पुढे आले पाहिजेत तर त्याला फळं येतील, नाही का. बरोबर ना. तर आता या 7 देणग्यांकडे आपण जाऊ. पहिली देणगी आहे ती शहाणपण किंवा सुज्ञपणा, विजडम, गिफ्ट ऑफ विजडम. ह्याविषयी तुम्हाला कोणाला काय वाटते. विजडम कशासाठी लागते. आपल्याला विजडम लागते हे समजायला की आपल्या जगात चांगलं पण असते, वाईट पण असते. आपण चांगलं आणि वाईट हे दोघांना सेपरेट कसं करायचं, वी शुड लर्न दॅट. काय निवडायचं, चांगलं निवडायचं की वाईट निवडायचं, त्याला विजडम पाहिजे. बरोबर. नक्की विजडम म्हणजे काय माहिती आहे. विजडम कशाला बोलतात. विजडम म्हणजे काय, डिग्री घ्यायला लागते विजडम मिळवण्यासाठी तुम्हाला वाटते. कसं मिळते विजडम हे. माणूस शहाणा कसा होतो, माणूस सुज्ञ कसा होतो, माणूस वाईज कसा होतो.
तो वाईज माणसाबरोबर राहिला पाहिजे तर तो वाईज होईल, बरोबर ना? सगळ्यात वाईज कोण आहेत आपल्या जीवनामध्ये? परमेश्वर सगळ्यात वाईज आहे आणि खरा वाईज तोच आहे. आपण कधी कधी आपल्याला वाटतं आपण हुशार आहोत, आपण शहाणे आहोत, आपण सुज्ञ आहोत, पण खूप वेळेला ते खोटं ठरते. खरा शहाणा परमेश्वरच आहे. मग तुम्हाला जर का खरं पाहिजे असेल, अस्सल पाहिजे असेल, तर मग परमेश्वराकडून घेतलं पाहिजे. म्हणून ही पवित्र आत्म्याची ही पहिली देणगी ही आपल्याला परमेश्वराचा शब्द काय आहे, माणसाचा शब्द काय ना परमेश्वराचा शब्द काय. तू सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला बरं काय ना वाईट काय ह्याच्यातलं निवडायचं आहे. आपल्याला बरं आहे तेच निवडायचं आहे. आपल्याला घातक आहे, आपले विरोध करते, आपल्याला खाली पाडते ते ना आपल्याला निवडायचं. आपल्याला चांगलं आहे तेच निवडायचं आहे. त्याचप्रमाणे या जगामध्ये आवाज खूप आहेत, सगळीकडून आवाज आहेत. हा बोलतो, ती बोलते, तो बोलतो, हा लिहितो, तो, हे सगळं आहे. पण देवाचा कसा आवाज ऐकायचा ह्याच्यामधून? ह्याला शहाणपण पाहिजे. त्याच्यासाठी ज्याचा तो आवाज आहे तोच आपल्याला शिकविल मला कसं ओळखायचं. प्रभू ख्रिस्त सांगतात एका दाखल्यामध्ये, तो मेंढपाळाचा दाखला देतात ना, तेव्हा सांगतात ते की माझी मेंढरं माझा आवाज ओळखतात. मी शिटी गेली का ते बरोबर माझी मेंढरं धावून येतात. ते ओळखतात ही माझ्या मेंढपाळाची शिटी आहे, किंवा हा माझ्या मेंढपाळाचा आवाज आहे. त्यांना कळते ते, त्या मेंढरांना समजते. तसंच आपण सुद्धा जर देवाचं शहाणपण जर घेतलं असेल, देवाचं विस्डम जर आपण घेतलं असेल पवित्र आत्म्याचं, तर आपल्याला देवाचा आवाज काय आहे, इतर आवाजामधून देवाचा आवाज निवडता येतो बरोबर, ओळखता येतो बरोबर. करेक्ट? तर हे शहाणपण आपल्याला सत्य आणि श्रद्धा, कारण असत्य पण खूप आहे, खोटं नाटं पण खूप आहे या जगामध्ये, त्याची पण आपल्याला निवड करायची आहे. सत्य आहे तेच निवडायचं आहे, खोटं आहे ते नाही आपल्याला निवडायचं. कारण आपल्याला खरं बोलणारच आपल्याला नीट मार्ग दाखवेल, आपल्याला पुढे नेईल, बरोबर ना? तर तसंच श्रद्धा सुद्धा, आपल्याला अंधश्रद्धा नको, आपल्याला ही न ती श्रद्धा नको. भलत्यावर विश्वास ठेवणारे आपण माणसं नाहीत. आपण देवानेच दिलेली श्रद्धा घ्यायची आणि तीच श्रद्धा आपल्याला मोठं करेल. म्हणून देवाचा शब्द समजण्यासाठी, देवाची आणलेली श्रद्धेची देणगी समजण्यासाठी, देवाने दिलेलं सत्य समजण्यासाठी, देव स्वतः सत्य आहे, देव स्वतः जणू काही श्रद्धाच आहे तो. आणि म्हणून आपल्याला मग चर्च काय, चर्च कोण आहे, काय आहे त्यापेक्षा चर्च कोण आहे, ती एक आपली आई आहे, हे सगळं आपल्याला देव शिकवतो. म्हणून ही सुज्ञपणाची देणगी. देवाची दुसरी जी देणगी 7 देणग्यांपैकी या दृढीकरण साक्रामेंताच्या वेळी आपल्याला पवित्र आत्म्याच्या देणगीद्वारे मिळते, ती म्हणजे गायडन्स किंवा डिरेक्शन, काउन्सिल, योग्य तो सल्ला. हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट ठरवायची असते, इम्पॉर्टंट गोष्ट ठरवायची असते, तर तुम्ही कोणाकडे जाल सल्ला घ्यायला, मला सांगा? आई वडिलांकडे जाणार, मग जे त्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडे जाणार सल्ला घेण्यासाठी. बरोबर की तुम्ही योग्य माणसाकडे गेले पाहिजेत, कारण तुम्हाला सल्ला देऊन कोण खड्ड्यात पण पाडू शकतो. असं म्हणतात की आंधळ्याला कधी डिरेक्ट करू शकतो का? नाही, दोघं खड्ड्यात पडतील ना. तर त्यासाठी आपल्याला सुज्ञ माणसाकडे, म्हणजे पवित्र आत्म्याकडेच गेलं पाहिजे, देवाकडेच गेलं पाहिजे, देवाचीच सोबत केली पाहिजे. कारण तो चांगल्यातला चांगला सल्ला देणार आपल्याला, रिलायबल, अगदी खात्रीपूर्वक सल्ला देणार आपल्याला. आणि म्हणून आपण ही देणगी देवाकडे सुद्धा, ही दुसरी देणगी, काउन्सिलची, सल्ल्याची देणगी, डिरेक्शन देणारी देणगी, आपल्याला गायडन्स देणारी, मार्गदर्शन करणारी देणगी, आणि ह्याची फार आपल्याला गरज आहे. हे बघा, या 7 देणग्या ज्या आहेत ना, ह्याची हल्ली तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात,
त्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये, किशोर किशोर अवस्था ही, ह्यामध्ये तुम्हाला ह्या 7 देणग्यांची फार गरज आहे. ह्या टप्प्यामध्ये हा साक्रामेंट दिला गेला पाहिजे. मी विचारला तुम्हाला सुरुवातीला प्रश्न की आत्ताच का दिला जातो, अगोदर का नाही दिला, किंवा नंतर का नाही देत तुम्हाला. पण नाही, साक्रामेंट ही आपल्या जीवनासाठी असतात. ती कपाटात ठेवायला नाही देव देत आणि मग गरज लागेल तेव्हा थोडीशी काढायची, वापरायची ना परत कपाटात ठेवायची, असं नसते. तर त्यासाठी मोर दॅन एव्हर इन अदर टाइम्स दिस इज द टाइम वेन यू नीड दिस सॅक्रामेंट मोस्ट. आणि म्हणून हे दृढीकरणाचं साक्रामेंट तुम्हाला ह्या टप्प्यावर तुमच्या जीवनात दिलं जातं. तुम्ही तुमचा काय अनुभव सांगू शकाल की तुम्ही कसे हल्ली निर्णय घ्यायला बघतात, तुम्ही कसं तुमचं जीवन ठरवायला बघतात, तुम्ही कसं तुमची रचना करायला बघतात जीवनाची, आणि तुम्हाला गरज वाटते ह्या अशा सल्ला देणारा कोणतरी पाहिजे मला, असं तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्हाला काय कोण अनुभव सांगू शकेल तुमचा एखादा अनुभव? आपण आता कॉलेजमध्ये आहे, मग त्याची स्ट्रीम्स किंवा आपल्याला पुढे काय शिकायचं आहे, कोणता जॉब करायचे ते आपण स्वतः ठरवत असतात. सो म्हणजे आपण हल्ली निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आहेत आणि म्हणून त्या स्ट्रीममध्ये त्या जॉब आपण जो करणार आहेत त्याची गार्डन्स करण्यासाठी आपण दुसऱ्याकडे जात असतो. बरोबर. आणि तुला काय सांगायचं आहे त्याविषयी? तर मला असं सांगायचं आहे की हो, जॉबच्या बाबतीत हे झालं, परंतु मी पहिली गोष्ट पुढे शिकायचंच का? काहींच्या पुढे हा पण प्रश्न असतो, कशाला शिकायचं, काय करायचं आहे शिकून, आपोआप नाही का होणार, कशाला शिकायचं, असं पण प्रश्न असतो काहींच्या पुढे. अशा वेळेला सुद्धा चांगला सल्ला देणारा कोणतरी पाहिजे. अशा वेळेला सैतान नाही भेटला पाहिजे आपल्याला वाटेल ते सांगायला आणि आपल्याला काहीतरी खड्ड्यात पडायला आणि आपल्या जीवनाचा साप नाश करायला. तर ह्यासाठी आपल्याला खात्रीचा आपला परमेश्वर, पवित्र आत्मा, त्रैक्य परमेश्वरामधील तिसरा जण आपल्या सोबतीला असतो आणि आपल्याला गाईड करतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला नीट सल्ला देतो. तिसरी ही चौथी देणगी या पवित्र आत्म्याची, आणि ती म्हणजे आपण करेज, धैर्याची देणगी. ह्याविषयी मला वाटतं तुम्ही खूप काही सांगू शकाल. एक ओळीमध्ये कोण तुम्ही सांगाल, 4 जण तुम्ही सांगू शकाल की वाय डू यू नीड करेज, द गिफ्ट ऑफ करेज. कारण करेज हे काय नुसतं मी धैर्याने राहणार म्हणून काय येत नाही. ते करेज ही एक जणू काही देणगी असते आणि ती फार गरजेची आहे आपल्याला ह्या वयामध्ये. कुठे असं तुम्हाला वाटते की मला करेज पाहिजे आणि पवित्र आत्म्याचे हे दृढीकरण साक्रामेंट माझ्यासाठी आहे, हा मी जाणार ते साक्रामेंट घेण्यासाठी मोठ्या तयारी करून, असं तुम्ही काय थोडं सांगू शकाल करेजविषयी, धैर्याविषयी, धैर्याविषयी? तो विचार करतो तोपर्यंत तुम्ही दुसरं कोण सांगू आपल्याला धैर्य असं जीवनाच्या प्रत्येक डिसिजनमध्ये आपल्याला धैर्याची गरज असते. आता जसेच आपण फ्रेंड सर्कलमध्ये असतो, आपले खूप सारे फ्रेंड, सर्वांचे वेगवेगळे मत असतात, तर कधी कधी त्यांचे मत रॉंग पण असू शकतात. तेव्हा आपल्याला धैर्य करून त्यांना करेक्ट मत, आपलं करेक्ट जे वे आहे ते त्यांना सांगण्याचे आपल्याला धैर्य लागते, आपल्याला करेज लागते. वेगळं जाण्यासाठी आपल्याला करेज लागते. बरोबर आहे. कारण धैर्य म्हणजे नुसती ताकद दाखवायची ते नाही, पण धैर्य म्हणजे एक ती आपल्या अंतःकरणाची स्थिती असते, एक ते निर्धार असतो, तो डिटर्मिनेशन असते. नाही मला हे करायचं आहे, अरे पण तू पास होशील का? कधी कधी आपली आई पण आपल्याला सांगेल, तू एवढं मोठी झेप घ्यायला घेतलेली आहे, एवढी मोठी उडी मारायला निघालेला आहे, पण हे होईल का तुझ्याने? तुला काय करता येईल का हे? नाही, मी करणार मी. आणि धैर्य येण्यासाठी, आणि धोका पण असतो ना, आपल्या कपॅसिटीच्या बाहेर आपण जर करायला गेलो, जे करायला नको ते करायला गेलो, कोण गाईड करणार याच्यामध्ये आपल्याला? कोण असं करेज देणार? योग्य वेळीचं करेज आणि योग्य करेजची सुद्धा ते योग्य असलं पाहिजे, तर तो परमेश्वर करत ना, पवित्र आत्माच आपल्याला देणार. आणि म्हणून करेज हे फार महत्त्वाची देणगी आहे.
तू सांगितल्याप्रमाणे कधी कधी आय हॅव टू स्टँड अगेन्स्ट 50 पीपल अँड से नो, हे रॉंग आहे, हे नाही बरोबर. त्याला धैर्य लागते. पण आपण कधी कधी ना, अरे आता कसं बोलायचं, सगळे अशी उत्तरं देतात, ते आता त्याच्या ओघातच काहीतरी बोललं पाहिजे मला, असं आपल्याला वाटते. आय मस्ट गो विथ दॅट करंट, नो लाईक गो विथ द फ्लो ॲज इट वेअर. नाही, तसं नाही झालं पाहिजे. जर का मला आता आजकाल असं होते सुद्धा, 50 माणसं सांगतील नाही काय देवबीव काय नाही, देवावर काय विश्वास ठेवायचा, हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं. मग अशा वेळेला काय भांडायचं आहे अशातली गोष्ट नाही, परंतु व्हॉट डू आय स्टँड फॉर, आणि मी का बोलत नाही, ज्या गोष्टीसाठी मी उभा आहे, उभी आहे, ते मी का बोलत नाही. सी, म्हणून हा स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ, करेज म्हणजे इनर स्ट्रेंथ असणं. हा नुसतं बोलून येणार नाही, हा मागायला पाहिजे देवाकडे आपण मागायला पाहिजे. आणि टेम्पटेशन्स येतात जीवनामध्ये सगळ्यांना. जीससला टेम्पटेशन झाली, माणूस झाला तेव्हा तो 40 दिवस सैतान त्याच्या मागे लागला होता त्या वाळवंटामध्ये. अशा वेळेला तो काय काय आमिष दाखवत होता जीससला, असं कर तसं कर, कशाला तू हे कशाला घेतलाय, ही दुनिया सब खोटी आहे, इकडे कशाला आला तू, तू स्वर्गातच राहायला पाहिजे होता, अशासारखं. आणि जीसस इज करेज. वाय? बिकॉज तुम्ही जर वाचलं ना, 3 मोह जे सांगितलेले आहेत जीससला, आपण जे प्रायश्चित्त काळ सुरू होतो आणि वाचतो बघा पहिल्याच दिवशी ॲश वेडनेसडेच्या वेळेला, किंवा पहिल्या रविवारी ती वाचतो, खरी म्हणजे त्या प्रायश्चित्त काळातील पहिल्या रविवारी ती वाचतो. तेव्हा सुरुवात कशी होते की परमेश्वराने प्रभू येशूला, माणूस झालेल्या प्रभू येशूला पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरलं, स्ट्रॉंग केलं, त्याला धैर्य दिलं, त्याला करेज दिलं, आणि मग सैतान आला. आणि जीसस फटाफट एका मागोमाग एक त्या सैतानाला नमवतो. दिस इज करेज. यू सी, टेम्पटेशन जीससला जर आली ते आपल्याला नाही येणार, आपल्याला पण टेम्पटेशन येतील. आणि टेम्पटेशन निरनिराळ्या प्रकारचे असतात. कोणाला खाली पाडण्याचं, कोणाची कॉम्पिटिशन खेळण्याचं, खोटं बोलण्याचं, कधी कधी मग लैंगिक याच्यामध्ये टेम्पटेशन, कधी कधी ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची टेम्पटेशन येतात माणसाला. अरे माझ्या मित्राचे मित्र त्यांच्या आईवडिलांना उलटं बोलतात. मी त्याला करेज बोलायचं का? नाही, ते करेज नाही, उलट ते भेकडपणा आहे, तो डिसओबिडियन्स आहे तो. आणि म्हणून अशा वेळेला कधी कधी मला पण वाटते, ते बोलतात ते मी पण आज एकदा बोलतो, माझा राग काढतो आता मी. पण अशा वेळेला करेज टू नो डिसओबिडियन्स, दिस इज, हे माझ्या भल्याचं नाही, याच्याने माझं चांगलं होणार नाही, आणि हे देवाच्या विरुद्ध आहे, हे असं करणं देवाच्या विरुद्ध आहे. तेव्हा ते देवच सांगतो आपल्याला, परमेश्वर पवित्र आत्मा आपल्याला सांगतो. तर अशी ही टू ओव्हरकम इव्हल बाय डुईंग गुड. नुसतं इव्हल थोपून ठेवायचं आहे म्हणून करेज नाही, तर इव्हलच्या ऐवजी मी चांगलं केलं पाहिजे. एखादा माणूस जर मला चिडवत असेल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, तर त्याला मी परत चिडवायचं, ह्याच्याने उलट जास्त होईल ते. पण तो चिडवतो ना, पण मी त्याला हसणार, मी त्याला स्माईल देणार, मी त्याला चांगलं बोलणार, का तो आपोआप गपचूप राहायला लागतो. सी, दिस इज कॉल्ड करेज. टू ओव्हरकम इव्हल थिंग बाय डुईंग गुड इज ऑल्सो कॉल्ड करेज. 5वी पवित्र आत्म्याची देणगी ही नॉलेज, ज्ञान. आणि कशासाठी ही देणगी कशासाठी पाहिजे आपल्याला? हे नॉलेज म्हणजे काय, शाळेत आपल्याला जसे ज्ञान दिलं जातं तसं आहे का? कदाचित कॅटकिझम क्लासमध्ये हे मिळते आपल्याला. पण काय ज्ञान घ्यायला पाहिजे आपण या श्रद्धेच्या बाबतीमध्ये? दृढीकरण, साक्रामेंत, पवित्र आत्मा. तसं बघायला गेलं तर सगळ्या चांगल्या गोष्टी, इव्हन आपल्या शाळेमध्ये आपण जी परीक्षा देतो वगैरे सगळं, ह्याच्यात सुद्धा परमेश्वरच आपल्याला मदत करीत असतो. म्हणून तुम्ही ब्लेसिंग घ्यायला येता, एक्झामच्या अगोदर आईवडिलांचं ब्लेसिंग घेता, फादरचं ब्लेसिंग घेता, सिस्टरचं ब्लेसिंग घेता. ह्याच्या मागे काय आहे की ब्लेसिंग असल्यानंतर एक प्रकारचं आपल्याला
जणू काही जे मी स्टडी केलं आहे ते सगळं येते, आठवते आणि मी व्यवस्थित लिहू शकतो. तर त्यासाठी हे ज्ञान, कॅटकिझमचं विशेष करून ज्ञान, देव कोण आहे, तो आमचा पिता कसा आहे, आणि जीसस आमचा ब्रदर कसा आहे, आमचा फ्रेंड कसा आहे, आमचा कंपॅनियन कसा आहे, आणि देवाला सगळ्यात काय आवडते, अशा प्रकारे आपण हे ज्ञान मिळवलं पाहिजे. देवाचं जर आपल्यावर एवढं प्रेम आहे तर माझं मग देवावर पण प्रेम असायला पाहिजे. तू सुरुवातीला सांगितलं की इट इज लाईक कोऑपरेटिंग, गिव्ह अँड टेक ना. देव देतो पण मी घ्यायला पाहिजे, देवाला मी सहकार्य केलं पाहिजे. आणि इथे ज्ञानाच्या बाबतीमध्ये जेव्हा मला शोधून काढायचं असते, अरे माझा देव किती, मला आज काहीतरी देवासाठी चांगलं करायचं आहे, पण तुम्हाला कसं कळणार काय चांगलं आहे ते, त्याच्यासाठी त्याला चांगलं काय लागते ते तुम्हाला कसं कळणार, ते त्याच्याचकडून शिकून घेतलं पाहिजे. तुम्ही आईचा वाढदिवस असेल किंवा डॅडीचा वाढदिवस असेल, तुमच्या मम्मीचा, डॅडीचा किंवा तुमच्या मित्राचा, तर तुम्ही शोधून काढता काय साधारण गिफ्ट दिला पाहिजे, आईला काय आवडेल, बाबाला काय आवडेल, अशा प्रकारे तुम्ही पण शोधत असता ना. तसंच देवाला काय आवडेल हे पण ज्ञान आलं पाहिजे आपल्याला, बरोबर. आणि त्यासाठी ही देणगी आपण पवित्र आत्म्याकडून त्या दिवशी, दृढीकरणाच्या दिवशी घेत असतो. आणि मग 6वी देणगी, 6वी पायटी. पायटीविषयी तुम्हाला काय वाटते की आपण एक जे ख्रिस्ती जीवन जगतो, तुमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना होतात का? प्रार्थना तुमच्या कुटुंबात जर होतात रेग्युलरली, रोजच्या सर्व कुटुंबाबरोबर, तर त्याच्यात तुम्हाला कधी कंटाळा आला आहे का? तुम्हाला कधी असं वाटलं आहे का ते माझा अभ्यास त्यावेळेत एक 15 मिनिटं त्याच्याने माझा जास्त अभ्यास होईल ना, मला जास्त मार्क मिळतील, ते कशाला प्रार्थना ते आईवडिलांना करू दे, असं काय वाटलं आहे का तुम्हाला? नाही, तुला नाही वाटत. तुला वाटते की त्याच्यात खूप महत्त्व आहे, तुला वाटते, आणि जीवनाला आवश्यक आहे ते. तुला काय वाटते? कधी कधी वाटते की आय कुड यूज दॅट टाइम फॉर माय स्टडीज. बरोबर. पण देन लर्निंग अबाउट गॉड, जेव्हा ते ज्ञान मिळते का व्हॉट इज इम्पॉर्टंट, आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, नाव इट्स दॅट द प्रेयर इज इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ्स. व्हेरी गुड. म्हणजे ह्या ज्या आपल्याला प्रथा आहेत उदाहरणार्थ, किंवा ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला वाढवलं जातं, प्रार्थनेचा ॲटमॉस्फिअर, प्रेमाचा ॲटमॉस्फिअर कुटुंबामध्ये, आई प्रेमाने बोलते, डॅडी प्रेमाने बोलतात, हे सगळं कुठून येते? कारण आपलं कनेक्शन देवाचे आहे म्हणून ना. नाहीतर रागावण्यासारख्या जीवनात सगळ्यांच्या खूप गोष्टी आहेत, पण खूप आई वडील नाही रागावत, खूप मुलं नाही रागावत. हे कुठून मिळते आपल्याला? हे ज्या पद्धतीने आपल्याला रेझिंग केलं जातं, आपल्याला वाढवलं जातं कुटुंबामध्ये, प्रार्थनेचं वातावरण असते, कॅटकिझम शिकवण्याचं वातावरण, देवळात रेग्युलरली जाण्याचं वातावरण, याला पायटी म्हणतात. हा सुद्धा पवित्र आत्म्याचं गिफ्ट आहे, ही सुद्धा देणगी आहे. याविषयी तुम्हाला काय अनुभव सांगायचा आहे? रायन, तुला काय सांगायचं आहे की हे वाढवणं, हे ॲटमॉस्फिअर कसं जीवनाला आवश्यक आहे, आणि कसं मला बरं वाटते, कुटुंब आवडते मला, आणि मग मला जीवनामध्ये आनंद वाटतो, असं तुला वाटत नाही? कधी कधी ते प्रार्थना रोजरी झाल्यामुळे फॅमिलीचं जे एकत्रीकरण होते, युनिटी, बरोबर, ऐक्य होते, फायदाही होतो. बरोबर, कुटुंब एकत्र राहते, टाइम स्पेंड करू शकतात. व देवाचं आपण रोज प्रार्थना केली तर पाहिजे, ते तर आवश्यकच आहे. बरोबर. तर त्याच्यासोबत आपलं फॅमिलीमध्ये नातं टिकून राहतं व खूप अशा चांगल्या गोष्टी तर आहेच. गुड पॉईंट, व्हेरी गुड पॉईंट. की असं म्हटलं जातं की फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. आणि किती खरं आहे, रायनने नुकतं सांगितलं ते अगदी खरं आहे. डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. फॅमिली आपोआप नाही एकत्र राहत, इट इज नॉट ऑटोमॅटिक. मग तसं असतं ते सगळ्या फॅमिली
का अशा काही फॅमिलीज आहेत की ज्या फुटलेल्या वाटतात किंवा काही फॅमिलीमध्ये जास्त प्रेम दिसत नाही, मग तो मुलगा बाहेर जातो, मुलगी बाहेर जाते, कोण कुठे आहे कोणाचा पत्ता नाही. ऐक्य तुझे रायन बोलला ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे कुटुंब एकत्र प्रार्थनेला जमते, एकत्र प्रार्थना करते, म्हणून ते ऐक्य राहत असते. तुला काय सांगायचं? आपण जशा एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो, लाईक रिलिजियस एन्व्हायरमेंट, प्रार्थना वगैरे करतो, तेच आपण दुसऱ्यांनाही आपण प्रीच करतो की लाईक तुम्ही पण असं करायचं, आणि त्याच्याने ख्रिस्ती धर्मही वाढतो. आणि सर्वांची जशी एक एकी होते, जशी पूर्ण ख्रिस्ती धर्म एक आहे, तसं प्रार्थनेमध्ये आपली एकी होते. बरोबर की सगळी कुटुंब प्रार्थना करत असतील तर सगळी माणसं प्रार्थना करतात, सगळी माणसं करत असतील तर सगळं जग करते, अशासारखं ते गणित होते. बरोबर. आणि आपण एक उदाहरण देतो आणि एकमेकाला आपण एनकरेज पण करत असतो. आणि त्यामुळे पायटी असं पण म्हणतात की इट्स लाईक अ व्हायब्रेशन. चांगली गोष्ट ही लपून नाही राहत. फुलाचा जर का सुगंध चांगला येत असेल, तो फुलाचा सुगंध काय लपून नाही राहणार, तो पसरणारच. त्या तो आनंदित करणार लोकांना. जो ज्याला सुगंध जातो तो बोलतो, अरे चाफ्याचा काय मस्त वास येतो, इकडे सुवास येतो, सुगंध येतो मला. तर त्याप्रमाणे आपण प्रार्थनेचं सुद्धा एक त्याप्रमाणेच आहे की प्रार्थनासुद्धा ही चांगली गोष्ट ही पसरत असते आणि जगसुद्धा शांतिमय होत असते, जग जास्त जवळ येत असते, जगामध्ये जास्ती आस्था एकमेकांची एकमेकांना वाटते, एकमेकांना मदत करायला लोक तयार होतात. आता आपण शेवटची 7वी देणगी पवित्र आत्म्याची, ही परमेश्वराचं भय. ही देणगी कशी काय होईल? म्हणजे देवाला घाबरायचं का आपण? नाही, असं नसते. लाईक आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याने आपला थोडासा असं भय असतो की त्याला आपण हे गोष्ट केली की त्याला आवडेल की नाही आवडणार. लाईक आपल्याला त्याचा विश्वास जसं आहे तसंच ठेवायचा आहे, आपल्याला निश्चित त्याचा विश्वास ठेवायचा आहे. बरोबर. सो आपण थोडंसं असं भय ठेवतो की लाईक ही गोष्ट केली तर त्याला नाही आवडत, त्याला वाईट वाटेल, म्हणून आपण ती गोष्ट नाही करत, त्याला भय म्हणून. बरोबर, अगदी बरोबर बोललीस तू. कारण परमेश्वर कुठे नाही, परमेश्वर सगळीकडे आहे, त्याच्यापासून कुणीही लपून राहू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कुठेही असा, कधीही असा, जे काही कराल ते परमेश्वराला दिसणारच आणि माहिती पडणारच. मग आता त्याच्यावर तुमचं जर प्रेम असेल तर तुम्ही असं नाही म्हणू शकत परमेश्वर बघतो तेव्हा मी चांगली वागणार, तेव्हा मी चांगला वागणार, आणि तो बघत नसेल तेव्हा मला वाटेल तसं वागणार, असं नाही करू शकत. कारण भय असतेच की नाही. आपण जरी कुठे गेलो, आपल्याला आईवडिलांचं भय असते थोडंसं की नाही, आईने सांगितलं, मम्मीने सांगितलं, डॅडीने सांगितलं अमुक गोष्ट करायची, अमुक गोष्ट करायची नाही, तर आपण ते तसे पाळतो. तर भय म्हणजे त्याचा गैरअर्थ नाही आपण करून घ्यायचा की जणू काय मी देवाला घाबरतो. नाही, तो माझा प्रेमळ पिता आहे, तो माझा पालनकर्ता आहे, तो माझ्या नेहमी सोबतीला असतो, मला समजून घेतो, मला क्षमा करतो, तो माझ्यावर कधी रागवत नसतो. हे सगळं बरोबर आहे. पण त्याचं भय धरणं म्हणजे नेहमी विचार करणं की जे आवडेल त्याला तेच मी करीत राहणार, जे त्याला आवडत नाही ते मी कधीही करणार नाही, कुठेही करणार नाही, कुठेही. आणि बंदिस्त खोली असो का कुठे, मला वाटते मी लपून राहिलेलो आहे आणि तिथे मी काय करतो लपून. पण परमेश्वराला लपून हे वगैरे तसं नाही, त्याच्यात सगळं त्याला दिसत असते जणू काही. आणि म्हणून रिस्पेक्ट ठेवणं परमेश्वराचं, जसं आपण आईवडिलांचा रिस्पेक्ट ठेवत असतो, टीचरचा रिस्पेक्ट ठेवत असतो. एखाद्या टीचरचं आपल्याला टीचरविषयी जरासं जास्त प्रेम वाटते की ती टीचर आपल्याला खूप शिकवत असते ना, त्या टीचरचं पण स्वप्न असते की मी चांगला विद्यार्थी व्हावं, मी चांगली विद्यार्थिनी व्हावी, मी पुढे काहीतरी मोठं काहीतरी करावं वगैरे आपली स्वप्न असतात अशी. आणि अशा वेळेला आपण हे भय जे धरतो, देवाचं भय, हे अगदी तू बरोबर सांगितल्याप्रमाणे की त्याला काय आवडेल, त्याला काय नाही आवडणार हे ध्यानात घेणं, ह्याला परमेश्वराचे भय अशी ही देणगी आहे. आता मी तुम्हाला नुसतं विचारतो की आपलं हे जीवन जे आहे ना,
मी सांगितलं की साक्रामेंत कशी ठराविक टप्प्यावर आपल्याला परमेश्वराने देऊळ माता निर्माण करून दिलेली आहेत. तर ही साक्रामेंत आपण ही श्रद्धेचा हा जो प्रवास आपण जो करत असतो, द जर्नी, प्रवास आपण जणू काही करत आहोत. आणि कधी कधी तुम्हाला असं नाही का वाटत की हा प्रवास जरासा खडतर आहे, डिफिकल्ट आहे, चॅलेंजिंग आहे, कधी कधी बोर्डम वाटते, कधी कधी सोडून द्यायला वाटते, असं काय वाटत नाही का तुम्हाला? खूपदा वाटते. मग तुम्ही काय करायचं तुम्हाला वाटते? काय करायला पाहिजे? देवाला धरून ठेवा. तुम्ही देवाला धरून ठेवा. आणि असं केल्यानंतर पोप फ्रान्सिस सांगतात की परमेश्वर जिवंत आहे तुमच्या जीवनामध्ये. त्याला जर तुम्ही धरून ठेवलं तर तो तुम्हाला कधीच टाकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे पोप फ्रान्सिसचं तरुणांवर, सगळ्या पोपचा, आपल्या पोप पॉल द 6 म्हणा, जॉन पॉल द 2 म्हणा, पोप बेनेडिक्ट म्हणा, किशोर वयात आलेली मुलं, तारुण्यात गेलेली मुलं, यौवनामध्ये, ह्यांच्यावर खूप प्रेम आहे. कारण आमचंसुद्धा, माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. कारण ख्रिस्त सभा ही जगामध्ये जगाचा प्रकाश आहे, ती चालत राहिली पाहिजे. हा प्रकाश विझता कामा नये. आणि म्हणून मला पण खूप बरं वाटते, जसं तुमच्या डॅडी मम्मींना बरं वाटते, तुमचे आजी आजोबा असतील त्यांना बरं वाटते की चला हे जे आमची पोरं आता मोठी होत आहेत, आता एक आशा त्यांना निर्माण होते. तसं ख्रिस्त सभेला पण तुमच्यामुळे खूप बरं वाटते. आणि पोप फ्रान्सिस ह्यांनी एक सिनड घेतला तुमच्यावर. जगातील सगळ्या बिशपांना बोलावून त्यांनी एक सिनड घेतला आणि आपल्या तरुणांसाठी, आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पोप फ्रान्सिस ख्रिस्टूस विवित म्हणून, ख्रिस्त जिवंत आहे, हा संदेश तुम्हाला देत आहेत की तुम्ही ख्रिस्त जिवंत आहे, तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला तो साथ देत राहतो, तुम्हाला एनकरेज करीत असतो. ख्रिस्त तुम्हाला कधी टाकत नाही. ख्रिस्त ही जी हमी आहे, म्हणून त्याने तुम्हाला धीर खचू द्यायचा नाही, त्यामुळे आशा गमवायची नाही. जीवन हे काय खोटं नाही. जे काही आपल्याला खरं आहे ते मिळणारच आणि आपण मिळवणारच ते. आणि त्यासाठी तुमच्या माझ्यासाठी परमेश्वर पण आपल्याला आपल्याबरोबर सोबत देत असतो. ह्याच्याविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे आपल्या मुलांना, असं तुमचा अनुभव किंवा तुमचं रिफ्लेक्शन याच्यावर, की कसा आपण हा प्रवास केला पाहिजे, हा जीवनातील हा जो जीवन एक हा जो प्रवास आहे आपण म्हणतो, हा आपण कसा कंटाळा न करता, कधी आशा न गमावता हा चालत राहिला पाहिजे. कारण मी गळलो, माझे मित्रमंडळी गळणार, माझे आई वडील गळणार. तर त्यासाठी जगाला जणू काही उत्साहित ठेवण्यासाठी तुम्हाला हा प्रवास, जरी डिफिकल्टीज आल्या, जरी चॅलेंजेस आले, जरी तुम्हाला अडथळे आले, तरी तुम्ही तो प्रवास करत राहणार देवाबरोबर. याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे का? जीवन हे कधीच इझी नसते. ऑब्स्टिकल्स एव्हरी पॉईंट ऑफ टाईमला असतातच. पण जर तुमचं डिटर्मिनेशन असेल, देवावर विश्वास असेल, तुम्ही तुमच्या गोलला बघतात, दिसतोय तुम्हाला, तर ते ऑब्स्टिकल्स तुमच्यासाठी काहीच नाही असणार. तुमचा विश्वास आहे की तुम्ही करू शकता, तेव्हाच तुम्ही अर्धी बॅटल माइंडमध्ये जिंकतात. जेव्हा तुम्ही डिसाईड करतात की माझ्याने नाही होणार हे, तेव्हा वी लूज द बॅटल ओव्हर देअर. बरोबर. आणि जरी आपण नाही यशस्वी झालो असं आपल्याला वाटलं, तर त्याच्यात काय होणार नाही, काही होणार नाही त्याच्याने. त्याच्यामुळे आपण संपूर्ण आशा गमवायची आणि ते गिव्हअप करायचं, ते टाकून द्यायचं, ह्याच्यात आपला जास्त तोटा आहे. पण करीत राहणं, जरी अडथळे आले, जरी आपल्याला कोणी थांबवलं, तरी आपण त्याच्यावर मात करून करीत राहणं हे देवाला पाहिजे. आणि म्हणून देव आपल्याबरोबर, पवित्र आत्मा आपल्याला मदत करत असतो ते करण्यासाठी. कारण सरतेशिवली तू सांगते त्याप्रमाणे अर्ध आपल्या मनामध्येच असते. आपणच आशा गमावत असतो.
परिस्थिती सगळ्यांसाठी तुम्ही सांगतात ते अगदी बरोबर आहे की जीवन हे आपल्याला वाटते तसं नाही आहे. कधी कधी काटे आहेत त्याच्यामध्ये, कधी काच खळगे आहेत त्याच्यामध्ये, कधी कधी दगड धोंडे आहेत त्याच्यामध्ये. परंतु काय हरकत नाही, रस्ता आपल्याला पोचायचा आहे ना, मग कुठून तरी रस्ता काढायचा आहे आपल्याला आणि जायचं आहे पुढे. हां, तर ही चिकाटी आपण ठेवली पाहिजे. आणि असं पोप आपल्याला पण सांगत असतात. शेवटी मी तुम्हाला सांगेन की बी विथ जीसस. कुठे जीसस तुम्हाला वाटते सगळ्यात अगदी असतो ना असतोस आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये? कुठे, कशामध्ये तुम्ही जीसस अगदी विथ हिज बॉडी यू सी? चर्चमध्ये कधी जास्त? मोस्टली ड्युरिंग द मास. मिसा करेक्ट. मिसा आपला विश्वास आहे. पण असं पण वाटते कधी बघितलं आहे मी जीसस, आहे की नाही, काय खरं आहे का खोटं आहे का? पण जेव्हा मिसा होत असतो, जो त्यानेच इन्स्टिट्यूट केलेला आहे, त्यानेच तो निर्माण केलेला आहे मिसा आपल्यासाठी, की त्याची उपस्थिती आपल्यामध्ये जशीच्या तशी जणू काही काळ संपेपर्यंत असावी, म्हणून त्याने तो मिसा आपल्यासाठी ठेवून गेला. तो हे माझ्या आठवणीसाठी करा. आणि कधी आपल्याला इम्पॉर्टंट असा वाटतो हा मिसा? आठवड्यातला कुठला असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण गेलं पाहिजे मिसाला? रविवार. तुम्ही सगळ्यांचं उत्तर एकच आहे, बरोबर आहे. द डे ऑफ द लॉर्ड असं आपण म्हणतो. हा देवाचा दिवस. जसं 7वा दिवस क्रिएशनमध्ये हा देवाने विश्रांती नाही घेतली, देव झोपायला नाही गेला. 7वा दिवस साबाऊत म्हणतात, तो रेझरेक्शनचा पण दिवस. गॉड वॉज मोस्ट ॲक्टिव्ह ऑन दॅट डे, बट इन अ डिफरंट वे ॲक्टिव्ह. देवाने केलेल्या निर्मितीवर जणू काही एक क्षणभर लक्ष दिलं, असं नजर लावली आणि त्याला वाटलं सुंदर आहे, किती सुंदर आहे. देवाला खूप बरं वाटलं. तसंच हा रविवारचा दिवस हा देवासाठी ठेवलेला दिवस आहे. तो झोपण्यासाठी नाही, किंवा तो खेळण्यासाठी नाही, किंवा तो देवाला विसरण्यासाठी नाही, तर उलट देवाची जास्त आठवण करण्यामध्ये तो दिवस असा घालवला पाहिजे की कुटुंब एकत्र असलं पाहिजे, थोडंसं खेळीमेळीमध्ये, किंवा तुम्ही मित्रमंडळी थोडंसं एकत्र असू शकतात, पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी. शाळा नाही त्या दिवशी अभ्यास नाही, जणू काही त्या दिवशी काम नाही आपण करत. इवन वर्ल्ड वाईड इट इज अ डे ऑफ हॉलिडे. बँकिंग हॉलिडे रविवारचाच असतो जगामध्ये, किती जरी झालं तरी. पण हा रविवारचा जो दिवस आहे, त्या दिवशी ख्रिस्ती लोक देवळात जी जातात, पहिलं देवाचं नाव घेतलं पाहिजे, तिथं देवाला भेटलं पाहिजे. आठवड्यातून ती खरी भेट होते. आपण प्रार्थनेत देव असतोच आपल्याबरोबर, देव कधी नसतो, देव नेहमीच असतो. परंतु मिसेमध्ये तो तर अगदी हजर असतोच. आणि तेव्हा आपण त्या मिसेला चुकता कामा नये, कारण अक्षरशः तो बॉडीली प्रेझेंट असतो तिकडे. ही आपली नितांत श्रद्धा आहे, कारण त्यानेच सांगितलं, टेक दिस अँड ईट, दिस इज माय बॉडी, टेक दिस अँड ड्रिंक, दिस इज माय ब्लड. तो बॉडी आणि फ्लेश अँड ब्लड इज ओईवी. आपली बॉडी फ्लेश अँड ब्लड आहे. आणि ख्रिस्त ही एक भव्य अशी देणगी आपल्यासाठी ठेवून गेला. म्हणून ही आठवड्याची ख्रिस्ताशी प्रत्यक्ष भेट आपली झाली पाहिजे. आता तुम्ही मिसाला जर गेला तर तुम्ही कुठे उभे राहणार, तुम्ही कशी मिसा ऐकणार, याविषयी कोण काय सांगेल? तुम्ही रविवारी जाता मिसाला ना, तेव्हा तुम्ही नक्की तिथं हजर असता, म्हणजे का मन कुठेतरी आहे पण बॉडी हजर आहे, असं काय होते का तुमचं? सांगा मला, कसा तुमचा अनुभव? एका ओळीत तुम्ही सांगाल, 4 जण एक ओळ, की रविवारची मिसा मला काय वाटते? रविवारची मिसा म्हणजे आपला जीवनाचा एक इम्पॉर्टंट भाग आहे. आपल्याला ती अटेंड केलीच पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण देवाच्या खूप जवळ येत असतो. आणि त्या मिसेद्वारे आपण जेवढं पुढे जात असतो
वेदीच्या जवळ जात असतो ते तेवढं चांगलं, कारण जेवढ्या आपण पाठी तेवढे डिस्ट्रॅक्शन्स पण येत असतात आणि जेवढ्या पुढे तेवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन पण आणि देवाबरोबर संवाद पण होत असतो. व्हेरी गुड. तुला काय सांग? मिसाची तयारी, रविवारच्या मिसाची तयारी जणू की फक्त चांगले कपडे नाही घालायचे, तर चांगली मनाची तयारी पण असली पाहिजे की आपण तिथे गेल्यानंतर देवाशी कसा संवाद साधणार. व्हेरी गुड. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कधी कधी आपण नुसते कसे दिसतो, आपल्याला कसे बघतील लोक, तेवढाच विचार करतो, परंतु आतमध्ये मी कशी आहे, आतमध्ये मी कसा आहे. कारण देव पहिलं बाहेर नाही बघणार, मी बाहेरून कशी दिसते ते नाही बघणार. देव पहिलं माझ्या अंतःकरणात बघणार. हे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. गॉड रीड्स द इंटेन्शन्स ऑफ द हार्ट. गॉड डझंट सी द एक्सटर्नल ऑफ द आउटसाईड. तर तू चांगला मुद्दा सांगितला. तू आपण पूर्ण आठवडं जे काही ॲक्टिव्हिटीज करतात ते सर्व आपण जे काही अनुभवलं ते सर्वांबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी रविवारची मिसा गरजेची असते. व्हेरी गुड. इट इज अ डे ऑफ थँकिंग द लॉर्ड. Thanking for so many beautiful things happen in our life. But we just sleep over them. कधीच आपण देवाला थँक्यू नाही सांगत. ग्रांटेड. वी टेक इट फॉर ग्रांटेड. डॅडी मम्मीला सुद्धा थँक्यू सांगणं, कोणा मित्राला, टीचरना थँक्यू सांगणं कधी, ही चांगली गोष्ट असते. पोप सांगतात आपल्याला 3 शब्द महत्त्वाचे आहेत. एक्सक्यूज मी, थँक्यू अँड सॉरी. हे शब्द महत्त्वाचे नाही नुसते. मी असं सांगेन, पोपना तसं नव्हतं सांगायचं, पण जी ॲटिट्यूड असते की वी कॅनॉट टेक फॉर ग्रांटेड आपल्या मम्मी डॅडीचे एवढे श्रम, आजी आजोबांचे श्रम, मेलेले असले तरी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची त्या दिवशी. थँक देम ऑल्सो. थँक गॉड फॉर देअर लाईफ इन आपण कदाचित बघितलं नसेल आपल्या पूर्वजांना, परंतु आपण जिथं राहतो, आपली जमीन असेल, आपलं घर असेल, हे सुद्धा कोणीतरी मिळवलेलं आहे, त्याच्यासाठी श्रम केलेलं आहे. हा थँकिंगचा दिवस आहे. सर्वात पहिलं थँकिंग देवाचं. त्याने अलाइव्ह ठेवलं आपल्याला, त्याने वाचवलं आपल्याला कुठल्या ॲक्सिडेंटमधून वगैरे, त्याने आपल्याला चांगली सुबुद्धी दिली. तुला काय सांगायचं? माझ्या मते मनाने तिकडे हजर होणं म्हणजे महत्वाचं. बरोबर. भले तुम्ही पुढे बसा मागे बसा, पण मनाने हजर होणं हे फार महत्वाचं आहे. फक्त तनाने तिकडे हजर होणं व हजेरी लावणं हे चुकीचं आहे ना. बरोबर. मनानं हजर राहिले तर तुम्ही खूप कमावलं. येस. नाही, सांगताना असं सांगितलं की तुम्ही जर थोडेसे पुढे वगैरे गेले म्हणजे तुझं अगदी बरोबर आहे, पण आपण माणसं आहोत, ते आपल्याला डिस्ट्रॅक्शन येतात आणि म्हणून डिस्ट्रॅक्शन वगळण्यासाठी आपण जर पुढे गेलो तर ते मन आपलं चांगलं लागेल, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल, असा आपण मुद्दा सांगितला. पण तुझं अगदी बरोबर आहे की कॉन्सन्ट्रेशन आपण जास्त मन कुठे आहे माझं आणि तिथे जे काय चाललेलं आहे हे काय म्हणजे नाटक नाही मी बघायला आलो. इट इज कॉल्ड पार्टिसिपेशन. ख्रिस्ती माणसं मिसाला जेव्हा जातात तेव्हा फक्त फादरच नाही मिसा करत, फादर लिडिंग करतात, ते प्रिझाईड करतात, पण मिसा सगळे करतात जणू काही. ऑफरट्री म्हणजे काय? ऑफरट्री म्हणजे जे अर्पण आपण बोलतो ना, ते अर्पण म्हणजे नुसत्या देणग्याच नाही, तर आपण जे काही केलं सगळ्या देवाला देणग्याच ते आहेत. तुमच्या देणग्या जर नसल्या ते मिसाला काहीच अर्थ नाही. त्या फादरच्याच नाही काही देणग्या, फादरचंच नाही जीवन काही, ते तुमचं पण जीवन महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगलं चांगलं जगामध्ये जे काही केलं, तुमच्या डॅडी मम्मीने जे काही केलं, तुमच्या मित्रमंडळीने काय केलं, गावातल्या लोकांनी जे काही चांगलं केलं, हे सगळं ते मिसामध्ये येते, म्हणून मिसा होतो. नाहीतर मिसाला काय अर्थ आहे त्याचा? मास इज वेन गॉड टेक्स आवर. आपण बोलतो सुद्धा त्या अर्पणाच्या वेळेला बोलतो की हे देवा, तूच दिलेल्यामधून आम्ही तुला परत आणलेलं आहे. तू देणग्या दिल्या, आम्ही त्याचं उज्ज्वल यश केलं. ते 1 रुपया दिला, 5 रुपये दिले आणि 10 रुपये दिले आहे, ते एकाने पुरून ठेवलं. पण नाही, तू 10 दिले, मी 20 करून आलेलो आहे आता. तू 5 दिले होते, मी 10 करून आलो आहे आता. पण त्या एकासारखं नाही राहायचं, काहीच नाही करून आलं. मिसेला हेच, मिसा म्हणजे काय तर केलेली सत्कृत्ये, केलेले चांगले विचार, केलेलं. कधी कधी तुम्ही कोणाचं भांडण सोडवलं असेल, कधी कधी तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला, तुमच्या मित्राला म्हणा किंवा वर्गातल्या
कोणाला काही जास्त येत नव्हतं गणित वगैरे, तुम्ही त्याला मदत केली असेल. एखादा आजारी होता म्हणून तो आला नव्हता, तुम्ही त्याला सांगितलं की अरे काल हे शिकवलं, हे बघ हे तुला मी वही देतो, मी तुझी उद्या घेऊन ये मला परत. तसं दिस इज व्हॉट नीडेड फॉर मास. हे देवाला आवडते असं की तुम्ही काल एक माणूस भिकारी तुम्हाला भेटला आणि तुम्हाला कळलं की याने काय खालं पिलं नव्हतं, तुम्ही त्याला काहीतरी नेऊन दिलं समजा, ते सुद्धा मिसाला फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने मिसाला अर्थ येतो. ख्रिस्ती लोक नुसती पॅसिव्हली तिकडे निष्क्रियपणे मिसाला नाहीत, तर सक्रियपणे जीवन जगलेली. तुम्ही सुद्धा कितीतरी चांगलं करता, तुम्ही अभ्यास खूप केला, त्यात तुम्हाला यश मिळालं, तुम्ही देवळात जाते की नाही, आज देवळात गेलं पाहिजे, आज माझा रिझल्ट लागला, मला चांगली मार्क मिळाले, देवाला मी धन्यवाद देणार. पण देवाला काय आवडलं की तुम्ही अभ्यास केला होता, तुम्ही खूप श्रम घेतले होते, त्याचं तुम्हाला फळ मिळालेलं आहे आणि ते तुम्ही विसरलं नाही देवाला जाऊन सांगायला की हे तुझ्यामुळे झालं, हे तू केलं माझ्यासाठी. चांगल्यात चांगली गोष्ट ह्या मिसेच्या वेळेला ती अशी असते की ती जसं तू सांगितलं, कुटुंबामध्ये प्रार्थना केली का कुटुंब ऐक्यात राहते, सगळे एकीत राहते. बरोबर. ही पॅरिसच्या कुटुंबाची प्रार्थना मिसा, तिकडे संपूर्ण पॅरिस एकत्र राहते. मी असं सांगेन की फक्त पॅरिसच नाही, तर तुम्ही मिसाला जेव्हा जातात आणि मिसेमध्ये सक्रिय सहभागी होतात तेव्हा पॅरिसेसच नाही तर डायसिस आपला धर्मप्रांत एक होतो, कुटुंब एक होते, कुटुंबाची प्रार्थना करतात तेव्हा. परंतु मिसेमध्ये पॅरिश कम्युनिटी एक होते, पॅरिश कम्युनिटी एक झाल्यानंतर डायसिजन कम्युनिटी एक होते, डायसिजन कम्युनिटी झाल्यानंतर जगातील सगळी ख्रिस्त सभा एकत्र होते. आणि ख्रिस्त सभा जगात कितीतरी चांगल्या गोष्टी करते. ख्रिस्ती लोकांची खूप स्तुती होते, काहींना पोटदुखा पण होतो, परंतु त्यावर आपण जास्त लक्ष नाही द्यायचं. पण खूप लोकांना ख्रिस्ती लोक आवडतात. इथे कधी कधी सरकारचे अधिकारी मला भेटायला येतात ना, ते आपल्याविषयी खूप चांगलं बोलतात. ओके, आपल्याला वाटते की अरे एवढं चांगलं बोलतात ते, आम्हाला मग काहीतरी तुम्ही वेगळं पण द्या, आम्हाला जर चांगलं वागवा, आमच्या विरुद्ध का बोलता कधी कधी. आपण तो नाही विचार जास्त करायचा, कारण खरं आहे ते खरं आहे. चांगलं खूप होते. हे कसं होते? कारण आपण एकत्र भेटत असतो रविवारचे. ही पॅरिश कम्युनिटी जी एकत्र येते हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या ह्या ज्या देणग्या आहेत ह्याचं पूर्ण फळ तुम्ही जेव्हा एकत्र कम्युनिटी बरोबर असणार तेव्हा मिळेल तुम्हाला. खरं रिअलायझेशन ऑफ द गिफ्ट्स ऑफ गॉड हॅपन्स इन द ख्रिश्चन कम्युनिटी. कारण ते सुद्धा ख्रिस्ताचं शरीर आहे. ख्रिस्ताने असं नाही सांगितलं की ही होस्ट, ही भाकर, ही माझं शरीर आहे. त्याने तुम्ही पण माझं शरीर आहात, पण तुम्ही माझ्या एक शरीराप्रमाणे राहिले पाहिजे, तर तुम्ही एक शरीर. हे ख्रिस्ताचं शरीर, द बॉडी ऑफ क्राइस्ट इज नॉट जस्ट द बॉडी इन द चर्च इन द ब्लेसेड सॅक्रामेंट. इट इज, बट ऑल्सो बिकॉज ऑफ दॅट वी आर ऑल्सो बिकमिंग बॉडी ऑफ क्राइस्ट. हे एक मोठं त्या रविवारचं का आपण मिसाला गेलं पाहिजे. नाही तर कोणी सांगतात अरे घरात राहून नाही का मिसा करतात ना, आता ऑनलाईन वगैरे बोलायला लागलेले आहेत. काही नाही, ऑनलाईन मिसा नाही ती एक मदत होती. एका पॅन्डेमिकच्या वेळेत आपण काहीच दुसरं करू शकत नव्हतं म्हणून आपण ते काढलं. परंतु खरी मिसा देवळात असते. ऐक्य हे ऑनलाईनवर नाही होत. ऐक्यासाठी आपण भेटत राहिले पाहिजे. म्हणून ही पॅन्डेमिक वगैरे संपली नंतर आता आपण थोडीशी देवळं उघडायला घेतलेली आहेत, तर आपण मिसाला गेलं पाहिजे. ते ऑनलाईन वगैरे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ती एक अडचणीत आपण शोधून काढलेली गोष्ट आहे. काहीच नाही ते मग चला हे नुसतं. पण कोणाचं पोट कोणाला भूक लागली आहे, त्याला तुम्ही चांगलं मेजवानीचं चित्र दाखवलं, त्याला सांगितलं आता पोट भरते का रे त्याचं पोट, भरते का त्याचं पोट सांगा मला. चित्र दाखवून पोट भरते का कधी? मग तुम्ही कसं सांगू शकता की ऑनलाईनवर मिसा होऊ शकते. ते एक मदत होती आपल्याला. काहीच मिळत नाही म्हणून आपण ते. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक चांगली गोष्ट होती की होऊ शकते ती द ब्रेकिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड. परंतु जीवनाची भाकर नाही तुम्हाला त्या ऑनलाईनवर. आणि जीवनाची भाकर ही जीवनाची भाकर आहे.
जसं तुम्ही सांगितलं की आपण मिसेला गेल्याशिवाय जीवन चालणार नाही. ती अगदी महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे. आता मी जो काही शेवट करायला येतो की कन्फेशन, सॅक्रमेंट ऑफ कन्फेशन, ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटते की आपण शुद्ध राहायला पाहिजे. त्याच्यासाठी जर का माझे कपडे आहेत, कपडे आपण सांगतो ती मळतात ना, कपड्यांना रोज आपण तेच कपडे घालू नाही शकत. विशेष करून जेव्हा गरमी असते तेव्हा घाम निघतो, मग त्या घामाचा आपल्याला दुर्गंध यायला लागतो, तर कपडे धुवायला लागतात, बरोबर. मग तसंच आपलं शरीरसुद्धा, आपला आत्मासुद्धा, आपलं अंतःकरणसुद्धा वेळोवेळी स्वच्छ केलं पाहिजे, साफ केलं पाहिजे. कसं करणार आपण साफ? काय आपल्याला सांगितलं आहे कसं साफ करायचं ते? पेनन्स अँड सॅक्रमेंट ऑफ रेकन्सिलिएशन. देव क्षमा करतो आपल्याला, पण ते धुवून काढलंच पाहिजे. पण नुसतं वरवरून नाही धुवून काढायचं, त्या रूटमध्ये गेलं पाहिजे. कुठे आहे मूळ माझ्या पापाचं? का मी अशी वागते? का मी असा वागतो? असे प्रश्न पण पुढे आले पाहिजेत. काय मला कमी आहे असं वागायला? मी का रागावतो? किंवा मी का ओरडतो दुसऱ्यांवर? मी का डिसओबिडियंट राहतो? मी का अभ्यास करायला मागे पुढे बघतो? मी का कॉपी करायला बघतो जे करायला नको ते? मी का खोटं बोलतो? ह्याची कुठेतरी मुळं आहेत. तुम्हाला माहिती आहे ना की सायन्समध्ये आपल्याला सांगतात की माणसाला ताप आल्यावर डॉक्टर नुसतं ते ताप वरवरून बरा करायला नाही बघत, पण डॉक्टर खोलात शिरतो, तापाचं मूळ काय आहे, कशामुळे आला आहे ताप, मग ब्लड टेस्ट करायला सांगतो तुम्हाला, बरोबर ना. तसंच कन्फेशन आहे. कन्फेशन म्हणजे नुसतं लॉन्ड्रीमध्ये कपडे धुवून आणायचे तसं नाही, तर कन्फेशन म्हणजे मूळ सुधारायचं, आपलं मूळ सुधारायचं. कन्फेशनविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं? कन्फेशन तुम्ही रेग्युलरली जात असाल, मला वाटतं ना, कन्फेशनसाठी गेलं पाहिजे का? तुम्हाला वाटतं की ते कशाला जायचं? मला प्रश्न विचारायचा आहे त्याविषयी सांगा. काय असेल तुमचा डाऊट असेल तो सांगा मला, किंवा तुम्हाला जर का ते अगदी तुम्ही कन्व्हिन्स झालेला आहात त्याविषयी आणि तुम्ही ते करता. जसं तुम्ही सांगितलं की कपड्यांना डर्ट लागते, तशी आपल्या हृदयाला, अंतःकरणाला देखील असाच मैल लागत असतो. तो वेळोवेळी साफ केला पाहिजे. बरोबर. वी शुड बी फॉरगिवफुल टू व्हॉट वी हॅव डन. कारण देव हा अगदी प्युअरेस्ट ऑफ द प्युअर आहे, होलिएस्ट ऑफ द होली आहे. आता अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकतात का? नाही राहू शकणार. जिथं प्रकाश आहे तिकडे अंधार राहू शकत नाही, आणि जिथे अंधार आहे तिकडे प्रकाश जर नसेल तो अंधारच असतो. पण प्रकाश येताबरोबर अंधार शपाटला जातो कुठेतरी, बरोबर ना. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. जर देव माझ्या समोर आला, मी जर अंधार असेल तर माझा अंधार गेला पाहिजे. अंधार म्हणजे पाप, ते गेलं पाहिजे, तरच त्या प्रकाशाचा इफेक्ट आहे. नाहीतर प्रकाशाचा इफेक्ट कुठे आहे? समजलं ना. तर त्यासाठी हा साक्रामेंट कन्फेशनचा हा आपल्या सुद्धा जीवनाला खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन सुधारते. चुका सगळ्यांच्या होतात, पाप सगळ्यांचे होतात, सगळे पाप करतात. मी पण काय चुकून सुद्धा पाप होते. पोप सांगतात आय एम द ग्रेटेस्ट सिनर, पोप सांगतात, आणि ते कन्फेशनला जातात. मी कन्फेशनला जातो, आम्ही कन्फेशन करतो. सगळेजण पाप करतात, परंतु पापातच राहणं, चिखलात माणूस पडू शकतो. पावसाळ्यामध्ये आपण पाय घसरतो, कधी कधी पडतो, पण पडूनच राहायचं का? उठायला पाहिजे की नाही? जाऊन साफ करायला पाहिजे की नाही? तसं आपण केलं पाहिजे. तर आपण, नाहीतर मग आपली गणना मग घाणेरड्या माणसामध्ये करतील लोक. तर तसं नाही होता कामा. तर त्यासाठी कन्फेशन वेळोवेळी आणि पर्सनल प्रेयर. तुम्ही फॅमिलीत प्रेयर करता, तुम्ही देवळात रविवारची मिसाला जाऊन प्रेयर करता, परंतु तुमची पर्सनल प्रेयर, मग ती 1 मिनिटाची असो का 1 सेकंदाची सुद्धा असो, पण देवाचं नाव घ्यायचं अधून.
मनातल्या मनात घ्यायचं, आठवायचं. एक ओळीची प्रार्थना म्हणायची कधी कधी. उदाहरणार्थ अभ्यास करायला बसताना बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नाव आहे, देवाचं नाव घ्यायचं, त्याचा गौरव करायचा. न बघा तुम्हाला डबल एक अभ्यास होतो तुमचा, डबल फळ मिळते जणू काही तुम्हाला, का उत्साह वाढतो आपला, कारण आपण मग एकटे नसतो. तर पर्सनल प्रेयरचा हा भाग. आणि शेवटी मी सांगेन की बी क्लोज टू युअर पेरेंट्स. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, डायलॉग विथ देम, डोंट आर्ग्यू विथ देम. आणि ते सुद्धा तुम्हाला चांगला सल्ला देतील. त्यांना एवढे तरी परिश्रम घेतात तुमच्यासाठी, तर मग ते तुम्हाला वाईट सल्ला कसा देतील? ते तुम्हाला चांगलंच सांगतील. आणि तुम्हाला जर नाही पटलं काही, तुमच्या इच्छा असतील, बोला, तुम्ही पण बोला, डायलॉग करा. सी, गुड टू बी ओपन विथ युअर मम्मी अँड डॅडी, गुड टू बी ओपन. आणि जर का तुम्हाला मग भावा बहिणीमध्ये कधी प्रेमाचे संबंध असतात, कधी कधी तुमचा एखादा चांगला मित्र आहे, पण तो चांगला असला पाहिजे, की तो तुम्हाला कुठे वाईट मार्गाला नेणारा नसणारा पाहिजे. संगत चांगली ठेवायची, न तुमचा सुद्धा प्रभाव त्याच्यावर पडला पाहिजे. तो जरी नाही चांगला तरी तुम्ही त्याला चांगलं करू शकता. ते आपल्यासुद्धा हातात आहे. आपल्यामुळे सुद्धा खूप जण चांगले होऊ शकतात. डोंट वरी, इट इज ट्रू, इट इज अ फॅक्ट. माझ्या जीवनात तसंच घडलेलं आहे. कधी कधी मी नव्हतो चांगला, पण मला चांगले सोबती मिळाले म्हणून मी चांगला होत गेलो, त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. तर ती सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमची स्टडी करा. दिस इज द टाईम टू स्टडी. नंतर तुम्हाला मग मिळणार नाही वेळ, कारण मग आपण संसारात शिरू, आपल्याला मग नोकरी करायला लागेल, आपल्याला मग संसार उभा करायला लागेल, किंवा तुम्ही फादर व्हायला की सिस्टर व्हायला विचार कराल. देव बोलावत असेल तर चांगला सल्ला घ्या, की मला वाटते काय याच्यातून पारख करायची, डिसर्नमेंट करायची, पारख करायची, शोधून काढायचं आहे खरं आहे काय, खोटं आहे का, पण चांगल्या माणसाकडे. तर अशा प्रकारे तुमची ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे स्टडी करण्याची, तो काळ आहे. आणि मग मी सांगेन की एक क्रिझम ऑइल आहे या साक्रामेंतामध्ये, ज्याला आपण क्रिझमा म्हणतो, क्रिझमेशन. याला कॉन्फर्मेशन पण म्हणतो. कॉन्फर्मेशन अशासाठी की बाप्तिस्मामध्ये मिळालेली कृपा ही शिक्कामोर्तब जणू काय होते, कन्फर्म होते ती. येस, बिकॉज नाव यू ऑल्सो सेड येस टू गॉड. इन बॅप्टिझम यू आर नॉट एबल टू से येस टू गॉड. नाव यू आर सेइंग येस टू गॉड युअर सेल्फ. आणि म्हणून देवाला ते आवडते. इथे खरी देवाणघेवाण आहे. म्हणून तुम्हाला कन्फर्म केलं जाते की शुअरली गॉड इज विथ यू अँड यू आर विथ गॉड. अशा प्रकारे. तर त्याला कॉन्फर्मेशन, पण याला दृढीकरण म्हणतात मराठीमध्ये. पण याला क्रिझमा साक्रामेंत पण, क्रिझमेशन असं म्हणतात. कारण ते तेल जे आपण लावतो, दिस इज द ऑइल ऑफ ग्लॅडनेस. हे उल्हास आणण्याचं, आनंद, उत्साह आणण्याचा तेल आहे. हे परमपित्याने ख्रिस्ताला लावलं होतं, आणि म्हणून ते तेल आपण प्रत्येक बिशप प्रत्येकाच्या कपाळावर हे लावत असतात. आणि बिशपने का हा साक्रामेंत द्यावा असा पण तुम्हाला प्रश्न वाटत असेल, तर बिशपने अशासाठी द्यावा की बिशप हे 12 प्रेषितांचे उत्तराधिकारी आहेत. कंटिन्युएशन ऑफ 12 apostles. ते जिजसच्या जवळ होते, आणि नंतर मग त्यांनी दुसऱ्यांना असं करीत आजपर्यंत ही साखळी आहे. आणि ही ॲपोस्टोलिक श्रद्धा, प्रेषितीय श्रद्धा म्हणजे मी माझी निर्माण करायची नाही, मी माझी तयार, प्रेषितांची श्रद्धा ती मिळण्यासाठी बिशपने एकदा तरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं पाहिजे असं ख्रिस्त सभेला वाटते. म्हणून हा साक्रामेंट बिशपने द्यावा. फॉर मी टू गेट टू नो ऑल ऑफ यू. अनफॉर्च्युनेटली ते होत नाही, जास्त व्हायला पाहिजे. आता मी तसा प्रयोग करून बघितले की क्रिझमा साक्रामेंटच्या दिवशी मी 1 तास 2 तास अगोदर त्या ह्यांना बोलावत असे, पण ते सक्सेसफुल नाही झालं तेवढं. पण व्हायला पाहिजे वास्तविक. पण एवढी पोरं आपली सगळीकडे आहेत,
पण निदान मी तुम्हाला त्या दिवशी तरी भेटत असतो, तुम्ही मला बघत असता, मी तुमच्याशी थोडंसं बोलत असतो, मिसा करत असतो, तर तो एक हेतू असतो. म्हणून तसं गरजच असली न मला अशक्यच जर झालं तर मी फादरना सांगतो तुम्ही करा, मी परमिशन देऊ शकतो फादरना, परंतु हा बिशपने करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये हा तेलाचा अभिषेक म्हणजे तुम्हाला स्ट्रेंथन केलं जातं, तुम्हाला बळकट केलं जातं, बिकॉज यू हॅव टू फेस लाईफ नाव. आणि लाईफ इज डिफिकल्ट, लाईफ इज चॅलेंजिंग. तर म्हणून तुम्हाला बळकट केलं जातं, तुम्हाला स्ट्रॉंग बनवलं जातं. जसं प्रभू येशू माणूस होऊन जगात येणार होता, तेव्हा प्रभू येशूने देवाची आज्ञा पाळत राहावं माणूस झालेल्या. तो देवाचा पुत्र होता खरा, परंतु माणूस पण झाला होता. त्या माणसाला त्याला सैतान पण भेटायला आला, तर त्याला बळकट केलं होतं म्हणून तो तग धरून राहिला. तसंच हे पवित्र तेलाने आशीर्वाद देणं आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे याच्याविषयी, क्रिसमस साक्रामेंटविषयी? येस. आपण आता देवाला हवं बोललं की वी आर रेडी टू बी युअर चिल्ड्रन. आणि आपल्याला पवित्र आत्म्याची दानं, पवित्र आत्मा स्वतःहून मिळाला. आता तो कृतीने कसा दाखवायचा, कसा पोचवायचा? बरोबर. ह्याच्यासाठी मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की आवर गिफ्ट्स बिकम कॉन्क्रीट अँड फ्लरिश वेन वी आर इन द कम्युनिटी. ती पहिली गोष्ट मी सांगेन की तुम्ही पॅरिशच्या कम्युनिटीला धरून राहिले पाहिजे. पॅरिशमध्ये तुम्ही सक्रिय बनले पाहिजे. जसे कदाचित तुमचे मम्मी डॅडी असतील, ते कुठेतरी त्यांचा सहभाग असतो आणि पॅरिश ही आपली आयडेंटिटी बनते. कम्युनिटी, मग कम्युनिटीचे काय, कम्युनिटी म्हणजे काय नुसतं खायला प्यायलाच किंवा आनंदाच्याच वेळेला नाही. जेव्हा कम्युनिटी दुःखात असते तेव्हा आपण तिथे असलो पाहिजे. कम्युनिटी जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा तिथे आपण असलो पाहिजे. म्हणजे सुखदुःखात, आशा आकांक्षेमध्ये, त्यांच्या अडीअडचणीमध्ये हे कम्युनिटीला आपण धरून असलं पाहिजे. ही एक मोठी गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही आता सक्रियपणे प्रॅक्टिस युअर दिस डिटर्मिनेशन ऑफ द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. प्रॅक्टिस दॅट within the community, through actions, always. See, Jesus is not just words, Jesus was also action. पोप सांगतात, आणि ते माझ्या ध्यानात पण आलं नव्हतं, परंतु खरं आहे की येशू ख्रिस्त आपले जेव्हा पृथ्वीवर होते शिष्यांबरोबर तेव्हा 2च वेळेला शांत असायचे. बाकीच्या वेळेला ऑन द रोड हेल्पिंग पीपल, लिसनिंग टू देअर डिफिकल्टीज, डुईंग व्हॉट ही कॅन डू. भुकेले असतील त्यांना अन्न, आरोगी असतील त्यांना बरं करायचं, कोण टाकलेलं असेल त्याला आपलं करायचं. हे प्रभू येशू करीत राहिले. दोनच अशा घटका असायच्या दिवसातल्या की ज्या वेळेला एकदा ते झोपले असतील तेव्हा आणि एकदा प्रार्थना करीत असतील तेव्हा. तर तसं आपलं साधारण जीवन असलं पाहिजे हे की यू आर कॉल्ड नाव टू सर्व अँड टू बिल्ड अप दॅट कम्युनिटी. जगाचा प्रकाश आपण ते एक पणती लावतो जणू काही, आणि त्या प्रकाशाने मग जग उजळायला लागते. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ अस. आणि तुम्ही यू टेक इनिशिएटिव्स बिकॉज यू आर ख्रिश्चन. गिव्ह गुड विटनेस, गुड साक्षी द्यायची, चांगली साक्षी द्यायची, गुड विटनेस. कधी कधी लोक लगेच सांगतात, अरे ही मुलगी बघा, हा मुलगा बघा, हा वेगळा दिसतो, हा कसा वागतो. लोक बघतात लगेच. फादरच्या विषयी आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये, प्लेनमध्ये थोडेसे असे साध्या कपड्यात असतो तेव्हा आमची प्रार्थना बघून किंवा आमचं वागणं बघून लोक तिथे सांगतात, तुम्ही वेगळे दिसतात, तुम्ही फादर आहेत का, असं सांगितलं गेलं आहे, मला विचारलेलं आहे. कितीतरी फादरचा अनुभव आहे हा. पण लोकसुद्धा, ख्रिस्ती लोकांना, मला कितीतरी लोक आता अधिकारी वगैरे भेटतात मला, ते सांगतात की मी जेव्हा येत होतो तेव्हा मला इकडचे काही ख्रिस्ती लोक ओळखतात. ते त्यांना काय ओळखतात तुम्ही त्यांना? नाही, त्यांचं ते वागणं, त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते मदत करण्याचं हे, दिस इज कॉम्प्लिमेंट्स पेड टू आवर फेथ, नो, आवर चर्च. ह्याच्यासाठी चर्च आहे. आणि म्हणून faith must be translated into actions. Faith is not just to talk,
or just to think. Faith is also to live. Actions. आपण आपल्या कम्युनिटीला, आपल्या सोसायटीला, आपल्या समाजाला आपण वर आणलेले असले पाहिजेत, समृद्ध करणारे असले पाहिजेत. दिस इज व्हॉट इज नाव गिवन टू यू, इन दिस सॅक्रमेंट. हा मॅन्डेट, ज्याला आपण मॅन्डेट बोलतो, एक तुम्हाला जबाबदारी ही दिली जात असते. टू प्रॅक्टिस युअर फेथ नाव. तुम्ही जिथे असाल तिथे मजा करा, नाच करा, गाणी गा, पण चांगला, देवाला चांगली साक्षी द्या. तुम्ही ख्रिस्ताचे आहे तसं तुम्ही न सांगता लोकांना वाटलं पाहिजे. सो दिस इवन स्मॉल डीड्स, येस, स्मॉल डीड्स, व्हॉट एव्हर गुड यू डू. आणि त्याच्यासाठी गॉस्पल्स वगैरे नेहमी वाचत जा, ऐकत जा. यू कॅन लर्न लॉट ऑफ विजडम फ्रॉम द गॉस्पल्स ऑफ जीसस. Jesus was the wisest. He is the wisdom of God. We say that Jesus himself is the wisdom of God. आणि त्याचे सल्ला बघा त्याचा, कसं जीसस वागतो, अँड टेक इट सिरियस अँड पुट इट इन टू प्रॅक्टिस. कारण तेच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे असं मी सांगेन. एनिथिंग एल्स? अदरवाइज वी विल कन्क्लूड. आय वॉन्ट टू थँक यू फॉर, इन 4 of you, I feel like I have met so many young people of the diocese. I feel really happy, and thank you for honoring my invitation to come, and I hope that this session will help our other young people to prepare themselves for the sacrament of confirmation. It was our pleasure too. Yeah. Thank you. Thank you very much.